विश्वास नांगरे पाटील हे नाव गेल्या 2-3 दिवसांपासून चर्चेत आहे. आता हे चर्चेत असण्यामागचं कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमामध्ये विश्वास नांगरे पाटील दिसले होते. केवळ दिसले नाही तर तिथे त्यांनी भाषण केलं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुकसुद्धा केलं. आता तुम्ही म्हणाल की कोणी कोणाच्या मंचावर जायचं, काय भाषण करायचं हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे. पण विश्वास नांगरे पाटील हे एका IPS अधिकारी असल्याने, एका सरकारी पदावर असल्याने त्यांनी तिथे जायला हवं का, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. याआधी काँग्रेसने त्यांच्यावर टीका केलेली आहे, सरकारला प्रश्न विचारलेले आहेत. पण या सगळ्यामध्ये आता राज ठाकरेंनी सुद्धा विश्वास नांगरे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे काय म्हणालेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. पण हा नेमका कार्यक्रम कुठला होता, कारण ही चर्चा होतीये या व्हिडिओमुळे. एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे, ज्याच्यामध्ये विश्वास नांगरे पाटील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सकल हिंदू समाजाचा जे काही सभा आयोजित करण्यात आल्या होत्या त्या कार्यक्रमामध्ये बोलताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या भाषणामध्ये ते संघाचं कौतुक करतायत, हेडगेवारांचं सुद्धा कौतुक करताना आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसतं आहे. या व्हिडिओबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. पण ह्या व्हिडिओची चर्चा सध्या होतीये कारण विश्वास नांगरे पाटील यांची सध्या नागपूरमध्ये पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आलेली आहे. विश्वास नांगरे पाटील अजूनही तिथे रुजू झालेले नाहीत आणि ते काही दिवसांमध्ये रुजू होतील अशा सुद्धा चर्चा आहेत. पण ही बदली झाल्यानंतरच हा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे. हा व्हिडिओ नागपूरचा नाही आहे असं RSSचे तिथे उच्चपदस्थ जे कोणी प्रतिनिधी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे आणि हा निश्चितच नागपूरच्या कार्यक्रमामधला नाही आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण त्यांनी हे निश्चित सांगितलेलं आहे की RSSच्याच एका कार्यक्रमामधला हा व्हिडिओ आहे, महाराष्ट्रातलाच व्हिडिओ आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु हा नागपूरमधला व्हिडिओ नाही आहे असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र हा कुठला व्हिडिओ आहे, कुठल्या कार्यक्रमामधला आहे, त्याची डेट काय आहे हे याची मात्र त्यांनी माहिती काही दिलेली नाही आहे. आता आपण येऊयात राज ठाकरेंकडे. राज ठाकरेंनी विश्वास नांगरे पाटील यांच्यावर टीका केलेली आहे. राज ठाकरेंनी एक पोस्ट लिहिलेली आहे आणि या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी टीका केलेली आहे. राज ठाकरे काय म्हणतायत मी तुम्हाला वाचून दाखवतो. राज ठाकरे म्हणतायत की IPS अधिकारी श्री विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे असं दिसतंय. ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी. पण इथे नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटत आहे. सध्या राज्यात हिंदू संमेलनं भरवली जात आहेत आणि त्यातल्या एका संमेलनात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे संस्थापक यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. मुळात ही संमेलनं भरवली जात आहेत ती जरी अराजकीय आहेत असं दाखवलं जात असलं तरी ती राजकीयच आहेत आणि ते भरवणारे कोण आहेत आणि त्यांचे हेतू नक्की काय आहेत याचा थोडा शोध घेतला किंवा विचार जरी केला तरी या मागचे हात कुठे आहेत हे कळेल. अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला किंवा अराजकीय संघटना म्हणून घेणाऱ्यांनी काय कार्यक्रम घ्यावेत आणि काय त्यातून सांगावे हा त्यांचा, प्रत्येक पक्षाचा आणि संघटनेचा विषय आहे. त्यामुळे त्याबद्दल बोलायचा किंवा त्यावर भाष्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विषय एका सरकारी नोकरीवर असणाऱ्याने, त्यातही पोलीस अधिकाऱ्याने तेथे जावं का हा प्रश्न आहे. अशा ठिकाणी नांगरे पाटील जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तोंड भरून स्तुती करत आहेत. आपण पोलीस अधिकारी आहात, निपक्षता ही अधिकाऱ्याकडनं अपेक्षित असते याचं भान पण तुमचं गेलं. तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या तसंही गेली अनेक वर्षे मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरूच आहे. तुमचंही पुनर्वसन होईल. नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता. तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच कळलं. नांगरे पाटील यांचा सोडा, ते भरकटले असतील, पण अशी दुहेरी निष्ठा मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना चालते? उद्या तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमाला मग एखादा अधिकारी गेला तर तेव्हा बोंबा मारू नका. एखाद्या अधिकाऱ्याच्या कृतीचं समर्थन कंसात अजून केलेलं नाही तरी पण गप्प बसणं हेही समर्थनच झालं. करताना आपण काय चुकीचे पायंडे पाडत आहोत याचं भान कोणताही सत्ताधारी विसरतो तेव्हा आपण भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर काय वाढून ठेवणार आहोत हे विसरतोय. 2012ला रजा अकादमीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढलेल्या मोर्चात एका कॉन्स्टेबलने येऊन पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून माझं अभिनंदन केलं होतं. तर त्यावर तत्कालीन सरकारने निपक्षता सोडली म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं.
मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटील यांच्याबाबत घेणार का? काही दुहेरी निष्ठा सरकारला चालते किंवा ती दाखवायलाच हवी असं वाटतं. आमदार खासदार यांना आमच्याकडे या म्हणलं की पळत जावं लागतं, अशी परिस्थिती आणून ठेवली आहे. सध्या विरोधी आमदार खासदार उरलेत का अशी शंका वाटत असताना जर सरकारी अधिकारी पण निपक्ष नाही राहिले तर लोकांनी बघायचं कोणाकडे? नांगरे पाटील असोत किंवा अजून कोणी असोत यांना विनंती आहे की सरकारला तुम्ही त्यांच्या मागच्या संघटनांच्या मागे धावलात तर त्यांना हे हवंच आहे. परंतु नांगरे पाटील, तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात. तुम्ही तरी तुमची सतसत विवेक राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका. राज ठाकरे, असं राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलेले. एका अर्थाने नांगरे पाटील यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिलेली आहे आणि त्यांच्या अंगावर असलेली खादी ही पोलीस दलाप्रती प्रामाणिक असायला हवी, कुठल्याही संघटनेच्या प्रती तिची निष्ठा दाखवायला नको, असं सुद्धा राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. आता राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल काय वाटतं? अर्थात अजूनही नांगरे पाटील यांच्याकडनं या सगळ्या संदर्भातलं स्पष्टीकरण आलेलं नाही आहे, पण या सगळ्याबद्दल तुमची मतं काय आहेत ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.